डॉक्टर होण्याचं स्वप्न आपल्यापैकी अनेकांचं असतं आणि हे स्वप्न साकारण्याचं काम गेल्या जवळपास 25 वर्षांपासून विश्व ही संस्था करते आहे। विश्व या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांच्या कालावधीमध्ये 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी परदेशामध्ये गेले आणि त्या ठिकाणी ते डॉक्टर झाले आणि आता ते त्यांचा व्यवसाय किंवा इतर ठिकाणी त्यांचं करिअर अतिशय सुखेनैव करत आहेत। आता आपल्याबरोबर विश्वचे डायरेक्टर श्री प्रसाद कमलाकर सर आहेत। प्रसादजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आप और कितने वीडियोस देखूं, एमबीबीएस के एडमिशन का कुछ समझ में नहीं आ रहा है। बेटा, वीडियोस वाले सारे एक्सपर्ट नहीं होते। एमबीबीएस एडमिशन का एक्सपर्ट है विश्व। 25 साल से एमबीबीएस एडमिशन एक्सपर्ट विश्व। 5 लाख पर ईयर फीस। कॉल 7030306611। परदेशातल्या संधी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत। परदेशामध्ये इकडचे विद्यार्थी जाऊन आता तिकडे डॉक्टर होऊ शकतात आणि हे खूप चांगला ट्रेंड लोकांमध्ये आता आलेला आहे। या प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती द्या। भारतात साधारणतः 25 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिलेली आहे जे एमबीबीएस होऊ इच्छितात। पण भारतात संपूर्ण गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम कॉलेजची जर एमबीबीएसच्या जागांचा जर विचार केला तर साधारणतः 1,20,000 ह्या साधारणतः जागा उपलब्ध आहेत। म्हणजेच 25 लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त 1 लाख विद्यार्थ्यांनाच प्रवेश हा भारतात मिळणार आहे। बाकीचे सर्व विद्यार्थी हे एमबीबीएस प्रवेशापासून मुकणार आहेत। त्यांच्यासाठी विश्वने परदेशात एमबीबीएस शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। 25 लाख विद्यार्थी जे आहेत त्यांना भारतात जर प्रवेश मिळाला नाही तर ते परदेशात एमबीबीएसला प्रवेश घेऊन त्यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न ते पूर्ण करू शकतात। एमबीबीएस परदेशात करायचं, कोणत्या ठिकाणी करायचं, कोणत्या देशात करायचं, कोणत्या कॉलेजमध्ये करायचं याचं संपूर्ण मार्गदर्शन हे विश्वकडून केलं जातं। फक्त मार्गदर्शनच केलं जात नाही तर विद्यार्थ्यांची संपूर्ण 6 वर्षाची जबाबदारी हे विश्व स्वीकारते। विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊन देणे, विद्यार्थ्यांना तिथे हॉस्टेलची सुविधा करून देणे, विद्यार्थ्यांना तिथे मेसची सुविधा करून देणे, त्यांच्यासाठी तिकडे केअरटेकर ठेवणे, तिकडे कुक ठेवणे आणि त्यांना कॉलेजमध्ये मदतीसाठी रिप्रेझेंटेटिव्ह ठेवणे, ही सर्व सुविधा विश्वकडून उपलब्ध केली जाते। तसेच एमबीबीएस झाल्यानंतर भारतात जी नेक्स्ट नावाची एक्झाम द्यायची आहे, जी भारतात एमबीबीएस केल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना द्यायची आहे, त्याचं कोचिंग सुद्धा विश्वमार्फत परदेशात जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये कॉलेजच्या फीजमध्ये त्यांना उपलब्ध करून दिलं जातं। याचा फायदा विद्यार्थ्यांना असा होतो की एमबीबीएस करत असतानाच त्यांना त्याचं कोचिंग मिळाल्यामुळे भारतात आल्यानंतर त्यांना नेक्स्टचं कोचिंग लावण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही आहे। ते आपल्या जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्येच ते त्याचं कोचिंग घेतील आणि भारतातली जी नेक्स्ट एक्झाम आहे ती नेक्स्ट एक्झाम देऊन ते भारतात डॉक्टर बनू शकतात। डॉक्टर करण्याचे प्रॅक्टिस ते करू शकतात। त्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात एमबीबीएस करण्याची जी संधी आहे ती विश्वकडून उपलब्ध करून दिलेली आहे। चलो, बेटे के एमबीबीएस एडमिशन के लिए मुझे अब हर जगह इंक्वायरी करते घूमना होगा। अरे अब तो स्मार्ट बनो और एक्सपर्ट को चुनो। एक्सपर्ट यानी विश्व। एमबीबीएस एडमिशन एक्सपर्ट विश्व। 5 लाख पर ईयर फीस। कॉल 7030306611। मी तुम्हाला सांगायला गेलो तर कुठल्या देशामध्ये तुम्ही एमबीबीएस विश्वच्या माध्यमातून करू शकता। तर आता काही देशांची नावं माझ्या समोर आहेत। त्यामध्ये जॉर्जिया, स्पेन, जर्मनी, यूके, बांगलादेश, त्यानंतर रोमानिया, नेपाळ, रशिया, USA आणि अर्मेनिया आणि कझाकिस्तान अशी काही या देशांची नावं आहेत की या देशांमध्ये तुम्ही जाऊन डॉक्टर बनण्याचं तुमचं स्वप्न तुम्ही साकार करू शकता। आणि सरांनी सांगितलं त्या पद्धतीने नंतरची जी नेक्स्ट नावाची एक्झाम आहे ह्या एक्झामला सुद्धा तुम्ही इथे यांच्याच कोचिंगद्वारे अपियर करू शकतात। ह्या एक्झामविषयी सांगा, ही एक्झाम किती महत्त्वाची असते आणि एमबीबीएस नंतर कशा प्रकारचा असिस्टन्स विद्यार्थ्यांना विश्वच्या माध्यमातून दिला जातो। एमबीबीएस हा कोर्स एक अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे। त्यानंतर विद्यार्थी हे सर्व विद्यार्थी त्यांना MD MS बनायचं असतं। त्यासाठी भारतातील एमबीबीएस कोर्स कंप्लीट झाल्यानंतर किंवा परदेशातील एमबीबीएस कोर्स कंप्लीट झाल्यानंतर त्यांना एमबीबीएसवर प्रॅक्टिस करायची असेल
काम करायचं असेल, जॉब करायचा असेल, तर त्यांना भारतातील नेक्स्ट नावाची एक्झाम जी आहे ती द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पास व्हायचं आहे. पास झाल्यानंतर त्याच एक्झामच्या मार्कांवर मेरिटनुसार त्यांना भारतात PGला ॲडमिशन भेटतं, म्हणजेच MD MS ला ॲडमिशन भेटतं. हे ॲडमिशन भेटल्यानंतर विद्यार्थी भारतात MD MS कंप्लीट करून ते त्या MD MS वर प्रॅक्टिस करू शकतात. त्याच पद्धतीने विद्यार्थी MBBS जर परदेशात त्याने कंप्लीट केला तर तो विद्यार्थी भारतात नेक्स्ट देऊन तो MD MS सुद्धा करू शकतो. पण परदेशात MBBS करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना अजून 3-4 संधी अशा उपलब्ध आहेत की ते विद्यार्थी भारताबरोबरच नेक्स्ट एक्झाम पण देऊ शकतात. पण ते विद्यार्थी US, UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा या कंट्रीच्या सुद्धा एक्झाम देऊ शकतात आणि त्याचं प्रिपरेशन, त्याचं कोचिंग हे आपण विश्वच्या माध्यमातून जे स्टुडंट परदेशात आपल्या कॉलेजमध्ये जे प्रवेश घेतात त्यांना त्याचं कोचिंग, त्याचं असिस्टंट, त्याचं मार्गदर्शन हे विश्वच्या टीमकडून केलं जातं आणि ते विद्यार्थी MBBS परदेशात करून पुढील PG शिक्षणासाठी US, UK, ऑस्ट्रेलिया यासारख्या ठिकाणी PGसाठी शिक्षण घेतात आणि त्या ठिकाणी जे एज्युकेशन आहे ते नाममात्र फीजमध्ये आहे. त्यामुळे भारतात MBBS करण्यापेक्षा विद्यार्थी हे जास्त आता उत्सुक आहेत परदेशात MBBS करून परदेशामध्येच MD MS करण्यासाठी त्यांची आता जास्त उत्सुकता दिसून येत आहे. शीतल के MBBS का नीट एग्जाम खत्म हुआ है, चलो कहीं घूमने चलते हैं. लेकिन उसके MBBS एडमिशन का क्या? तुम चिंता मत करो, मैंने एक्सपर्ट से बात की है. कौन? विश्व. 25 साल से MBBS एडमिशन एक्सपर्ट विश्व. 5 लाख पर ईयर फीस. कॉल 7030306611. जर का तुम्ही महाराष्ट्रभरामध्ये कुठे राहत असाल आणि तुम्हाला विश्वाचे जे 21 ऑफिसेस आहेत त्यापैकी कुठे यायला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा करू शकता. ती जी लिंक आहे ही सुद्धा आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे. तर डेफिनेटली तुम्ही त्यांच्याशी बोलू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं डोनेशन नाही आहे आणि डायरेक्ट ॲडमिशन या ठिकाणी दिले जातात. पण ज्यावेळेस माझ्यासारखा एखादा विद्यार्थी जो आयुष्यभर आपल्या घरात राहिलेला आहे, आईवडिलांवर राहिलेला आहे, एका सुरक्षित वातावरणात राहिलेला आहे, तो उठून ज्यावेळेस तो परदेशामध्ये जातो त्यावेळेस त्याला थोडंसं इन्सिक्युअर वाटत असतं. अशा वेळेस विश्व कशा पद्धतीचं असिस्टन्स देत असतं? विश्वमधून आत्तापर्यंत 5,000 विद्यार्थ्यांना परदेशात पाठवलेले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांपासून जे डॉक्टर आहेत या सर्व मुलांना आज आपण विश्वच्या मार्फत परदेशात MBBSसाठी पाठवलेलं आहे. हे जे मुलं आहेत साधारणतः 17-18 वर्षाची मुलं असतात. त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना आहे की ते अत्यंत टीनेजर आहेत. ते आतापर्यंत कधीच घराच्या बाहेर पडलेले नसतात. त्यामुळं विद्यार्थ्यांना काय हवं आहे किंवा काय नको आहे याची संपूर्ण आम्हाला गेल्या 25 वर्षामध्ये त्याची माहिती आहे, त्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तिथे घेऊन जाण्यापासून, त्यांचे डॉक्युमेंटेशन करण्यापासून, त्यांचं एअर तिकीट करण्यापासून, विजा करण्यापासून, कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया करण्यापासून, विद्यार्थ्यांना एकत्र तिकडे घेऊन जाणे, विद्यार्थ्यांना तिकडे हॉस्टेलमध्ये त्यांची राहण्याची सुविधा करणे. मुलींची राहण्याची सुविधा वेगळी आहे, मुलांची राहण्याची सुविधा वेगळी आहे. आपल्या महाराष्ट्रीयन मुलांसाठी तिकडे महाराष्ट्रीयन कुक आम्ही ठेवलेले आहेत. त्यांची जेवणाची सुद्धा सोय आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने परदेशात आपण केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना राहण्याची आणि जेवणाची जी सोय आहे ती अत्यंत सुखकर असल्यामुळे विद्यार्थी हे एज्युकेशनवर लक्ष देऊ शकतात आणि हा कोर्स संपूर्ण 6 वर्षाचा असल्यामुळे विद्यार्थी तिथे आनंदाने सुदृढ अशा पद्धतीने तिथे राहिल्यामुळे तो संपूर्ण MBBS कोर्सवर त्याचं लक्ष देऊ शकतो आणि त्यावर तो कॉन्सन्ट्रेट करू शकतो. प्लस विद्यार्थ्यांना तिकडे आपण केअरटेकर ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची त्यांना गरज लागल्यास तर ते आपल्या विश्वच्या रिप्रेझेंटेटिव्हशी बोलून तिथे त्यांची कोणतीही अडचण असल्यास तर तिकडेच त्यांना त्याचं सुविधा दिल्या जातात. नीट का रिजल्ट जैसे ही आया सुबह से 100 फोन आकर गए कि एडमिशन करवाओ, एडमिशन करवाओ. अरे भाई एडमिशन करना है तो एक्सपर्ट के पास जाइए. एक्सपर्ट मतलब विश्व. विश्व 5 लाख पर ईयर फीस. कॉल 7030306611. तर ते श्री प्रसाद कमलाकर सर. प्रसाद कमलाकर हे
विश्व या संस्थेचे डायरेक्टर आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांच्या कालावधीमध्ये आजपर्यंत जवळपास 5,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विविध देशांमध्ये जाऊन त्यांनी आपलं MBBSचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. सर, जाता काय सांगाल? 25 लाख विद्यार्थी जे आहेत ते भारतात MBBS घेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात. 25 लाख विद्यार्थ्यांना भारतामध्ये 1,20,000 सीट आहेत. पण 1,20,000 सीटमध्ये जर आपला नंबर लागला नाही, MBBSला प्रवेश मिळाला नाही, तर कुठेही नाराज होण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्या फीजमध्ये आपल्या खिशाला परवडेल अशा बजेटमध्ये विश्वने तुमच्यासाठी परदेशात MBBSचे द्वार ओपन केलेलं आहे. अत्यंत कमी खर्चामध्ये आणि महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण सर्व सुविधा तिकडे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने एखादं मेडिकल कॉलेज असणार आहे त्याच पद्धतीने परदेशात विश्वने कॉलेजमध्ये मॅनेजमेंट तयार केलेलं आहे. त्यामुळे भारतात तुम्ही MBBS शिक्षण घेत आहात की परदेशात MBBS शिक्षण घेत आहात याची जरासुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये फरक वाटणार नाही. भारतातील MBBS आणि परदेशातील MBBSचा सिलेबससुद्धा जो आहे तो आपण सिमिलरच ठेवलेला आहे जवळपास. पण विद्यार्थ्यांना याची कल्पना ही नसते. विद्यार्थी फक्त भारतातील MBBS प्रवेशापुरताच मर्यादित विचार करतो किंवा त्यांचे पालकसुद्धा त्याच्यामध्ये मर्यादित विचार करतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न हे भारतात पूर्ण होऊ शकलं नाही त्यांच्यासाठी आपण विश्वमधून त्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न आपण पूर्ण करून देऊ. एकदा विश्वमध्ये तुम्ही आल्यास, एकदा विश्वमध्ये तुम्ही प्रवेश घेतल्यास तुम्हाला संपूर्ण डॉक्टर होण्याची जबाबदारी ही विश्व स्वीकारते आणि तुम्हाला डॉक्टर होण्याचं तुमच्या मुलाचं जे स्वप्न आहे ते विश्वकडून 100% पूर्ण करण्यास विश्व हे कटिबद्ध आहे. तर निश्चितपणे तुम्ही संपर्क साधा. स्क्रीनवर क्रमांक दिलेले आहेत. यू कॅन टेक अपॉइंटमेंट आणि यू कॅन डायरेक्टली त्यांच्या काउन्सिलर्सशी तुम्ही बोलू शकता आणि एक कदाचित तुमचं नवीन भवितव्य वाट बघत आहे आणि तुम्ही सुद्धा डॉक्टर बनू शकता. सर, थँक्यू व्हेरी मच आमच्याशी बोललात त्याबद्दल. थँक्यू.